गुड मॉर्निंग मित्रांनो, SSB वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आंध्रा ट्रॅव्हल सिरीजचा आपला तिसरा दिवस आहे. गेलच्या टाटीपाका रिजनमध्ये आमचं काम असणार आहे. आजपासून आमचे काम सुरू होत आहे. त्या अगोदर नाश्ता करूया आणि मग त्यानंतर पुढे जाऊया. तर मित्रांनो, आपला नाश्ता आलेला आहे. मी इडली सांबार मागवलेला आहे. इथची इडली मला फारच आवडते. आंध्रामध्ये आल्यानंतर एकदा तरी मी इथे येऊन इडली सांबार खातो म्हणजे खातो. नरम असते, लुसलुशीत, मऊ आणि एकदम चवदार. आपल्या इथे जशी इडली भेटते ना, त्यापेक्षा खरंच 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 खूप डिफरंट आहे. हातात पकडल्यावर एवढं छान वाटतं ना, अक्षरशः मी मनापासून खातो इडली सांबार. अक्षयसुद्धा आलेला आहे. अक्षयनी रवा मसाला डोसा मागवलेला आहे. त्यासोबत त्याला चटणी आणि हे सांबारसुद्धा भेटलेलं आहे. तर मित्रांनो, खाऊन चला कामाला लागूया. कामात कळवतोच तुम्हाला. चलो फिर. हॅलो. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे बोडार स्क्रू. अमलापुरमच्या बाजूला 15 किलोमीटर बोडार स्क्रू नावाचं लोकेशन आहे. हे आमची गेलची साईट आहे, गेल इंडिया लिमिटेड. याच्यामध्ये नॅचरल गॅस हा असतो आणि तो कलेक्ट केला जातो GCS ONGC. हे ONGCचं मोठं टर्मिनल आहे. तुम्ही बघू शकता, ONGCचं मोठं टर्मिनल आहे. GCS इन द सेन्स गॅस कलेक्शन स्टेशन्स. इथून गॅस बाहेर निघतो आणि तो गेलमध्ये येतो. गेल हे डिस्ट्रीब्युटर आहे. गेल हे डिस्ट्रीब्यूट करतं अलग अलग कंपनीजला. इंडियन ऑइल असेल, HPCL असेल किंवा बाकीच्या. आता आमचे कामं याच्या आतमध्ये चालतात. त्याच्यामध्ये इंटरनल कोरोजन मॉनिटरिंग इन द सेन्स पाईपलाईनमध्ये इंटरनल जे कोरोजन होतं त्याच्यावर आम्ही काम करतो. आमचे इन्स्ट्रुमेंट्स तिथे लागलेले असतात. आम्हाला ते ऑनलाईन त्याच्यावर काम करावं लागतं, त्याचं मॉनिटरिंग करावं लागतं आणि हे दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी आम्हाला प्रत्येक जागेवर व्हिजिट करावी लागते. तुम्हाला सचिन दादांनी तर पहिले सगळं दाखवलं आम्ही काय काम करतो, कुठल्या पद्धतीचं काम करतो. आता आम्ही इथं आलेलो आहे. इथं तुम्ही निसर्ग वातावरण बघू शकता दादांनो. नारळाचे झाडं आहेत. ही नारळाची शेती आहे इथे आणि तांदूळाची सुद्धा शेती केली जाते इथे. आम्हाला कुठल्याही पद्धतीच्या ट्रिपला जायची गरज नाही, कारण की आम्हाला आमच्या ट्रिपमध्येच खूप आनंद भेटतो. आम्ही कुठेही गेल्यानंतर आम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात. खूप नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात ट्रिपला आल्यानंतर. जसं आमचं काम, आम्हाला कामाबद्दल खूप अभिमान आहे, कारण की आम्हाला बाहेर फिरायला पण भेटतं आणि आम्हाला कामही करायला भेटतं. तर आम्ही खूप संतुष्ट आहोत. मित्रांनो, आमचे चायप्रेमी खवय्ये अक्षय दादा चहा घेताना. दादा, चहा कसा आहे? या चायला काही तोड नाही. सकाळी आम्ही पियालो आणि आता संध्याकाळ झालेली आहे, म्हणून आम्ही रिटर्न ते काम पूर्ण करून इथे आलेलो आहे. पूर्ण कामावरचा जो थकवा हा चाय पिऊन गेलेला आहे. दादा, कसा लागला चहा? ॲक्च्युली चहाची कशी आहे, चहा तुम्ही आसामला जा, तुम्ही गुजरात, महाराष्ट्र, साऊथमधल्या कोणत्याही स्टेटमध्ये जा, कुठेही जा, चहा आम्हाला लागतो आणि चहा एकदम छान भेटतो. प्रत्येक जागेवरची चहाची जी किंमत आहे किंवा चहाची जी क्वालिटी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असते. पण साऊथमध्ये येऊन जो चहा पितो ना आपण, अक्षरशः एकदम मसालेदार चहा, एक नंबर लागतो चहा. तसाच गुजरातला सुद्धा भेटतो. मला महाराष्ट्रातला चहा आवडतो. आपले फार तुल्य फेमस झाले आहेत, अमृतुल्ल्यापासून सगळ्या गोष्टींचे. इकडचा चहा अगदी मनाला भावणारा आणि पूर्ण अंगातला थकवा पूर्ण झिजवणारा, एकदम फ्रेश होऊन जातो चहा पिऊन. तो चाय लवरसाठी ही जागा अतिशय उत्तम आहे. अमलापुरम नाव आहे. अपन्नाच किचन हे टिफिन सेंटर आहे. याच्यामध्ये उत्तम प्रकारचा नाश्तासुद्धा भेटतो आणि चहासुद्धा भेटतो. सो एन्जॉय आणि स्टे कनेक्ट विथ अस. थँक्यू. SSB वर्ल्डला व्हिजिट करा. भावांनो, रात्रीचे 9 वाजलेले. दादाने जेवणासाठी काहीतरी मागवलेले आणि दादा कधी इथं आल्यानंतर आहे ना, दादा काहीतरी युनिक मागवतच असतो. कारण की दादाला ना खूप सवय काहीतरी युनिक, आणि तो खूप वर्ष झाले ना इथे येतो, तर त्याला माहिती तो काय काय मागवतो. बघू आता आपण आपल्यासाठी आज नवीन काय. दादा, कसा आहेस? बढिया भाई, एकदम मस्त भाऊ. एक नंबर. काय मागवलेस दादा आज जेवणासाठी स्पेशल? आता मी इथे भरपूर वर्षापासून येतो. झोमॅटोवरून आता बऱ्यापैकी एक श्रीकृष्ण उडुपी हॉटेल आहे, त्या हॉटेलनं आज बंद होतं, पण एक दुसऱ्या हॉटेलवरून मागवलं आहे. एक चिट्टी मुठ्यालू काहीतरी बिर्याणीचं नाव आहे. आय थिंक ते पुलाव आहे, चिकन पुलाव असतो, कोडी पुलाव म्हणतात त्याला.
कोडी पुलाव म्हणजे काय की कोडी इन द सेन्स चिकन पुलाव येतो. चिकन पुलाव कसा असतो आपल्या इथे पुलावा असायचा नाही का, व्हेज पुलाव चिकन पुलाव अशा प्रकारचाच असतो, पण थोडा स्पायसी असतो. त्याच्यामध्ये जे पीसेस असतात चिकनचे एकदम छान मोठे मोठे पीस भेटतात. दुसरं मागवलेलं आहे पुरी भाजी, पण यांच्या इकडची विशिष्ट पुरी असते ते छोले भटुरेमधले जे भटुरे असतात तशा प्रकारचीच असते. पण भाजी जी आहे भाजी त्याच्यामध्ये एक बटाट्याची भाजी आणि एक आंबट कलरची मिक्स आंबट टाईप भाजी असते बाबा. ते सांबार वगैरे किंवा या सगळ्या गोष्टी मिक्स करून बनवलेली भाजी असते, ती खायला छान लागते. दुसरी आमच्या रितेशसाठी नेहमी त्याला तुम्हाला माहिती आहे त्याला तिखट खायला आवडत नाही. धन्यवाद दादा, माझ्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन मागवलेलं आहे. मला पण आवडेल तुम्ही काय मागवले ते खाण्यासाठी. हा, तर ती आहे ना फ्राय सॉफ्ट बिर्याणी असते यांच्यामध्ये. फ्राय पीस बिर्याणीच म्हणू शकता यांना तुम्ही. जास्त तिखट नसते ती, पण त्याच्यामध्ये मसालेही नसतात. आणि रितेश सारख्या मुलांना ज्यांना तिखट आवडत नाही त्यांना खाण्यासाठी एकदम उत्तम प्रकारची बिर्याणी आहे ती. तुम्ही नक्की त्याला आहे ना टेस्ट करू शकता. मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो. ओके, अक्षय दादा पण मदत करतील मला असं वाटतं दादांना. आता बघू आपण बिर्याणी कशी आहे काय. सो हे बघा, हा एक असा डब्बा येतो बघा मित्रांनो. दादा ही फुल आहे की हाफ आहे? ही फुल नाही आहे, ही हाफ आहे. आणि हाफ मध्ये ना आम्ही दोघं आरामशीर खाऊ शकतो, पण मला वाटलं तर हाफ मध्ये आम्हाला जमणार नाही म्हणून मी 2 मागवल्या. दादांनी 2 मागवलेले आहेत. हा, आणि त्याच्यानंतर रितेशसाठी एक वेगळी आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघतो. याच्यामध्ये हे बघा एक बॉईल अंडा दिलेलं असतं आणि हे बारीक राईस आहे. माझ्याकडे तरीका पण आहे काढायचा. ओके सो खूप वर्षांचा अनुभव आहे या दादांना इथला. वाव, आमच्या अक्षयला सेम. आता ही रितेश बिर्याणी जी आहे ही माझ्यासाठी हे काहीतरी स्पेशल आहे वाटतं. बघू मित्रांनो, ही दादाची बिर्याणी. दादानी तर ही हाफच मागवलेली आहे. तर ती बघा ना फुल झालेली आहे. ही हाफ बघून तर मला असं वाटतं हिच्यामध्ये कमीत कमी आमच्यासारखे 2 जण जेवतील. ओ आणि ही बापरे, ही रितेश- माझ्यासाठी आहे. आणि त्याच्यामध्ये पीस फ्राय सर्व संपवायची आहे. हा, दादा मला असं वाटतं ही बिर्याणी मला सकाळ संध्याकाळ खावी लागणार आहे आणि उद्या बाथरूम मध्ये जावं लागणार आहे. बाथरूम मध्ये नाही रे. अक्षय दादा, काय बिर्याणी बघून काय वाटतंय, संपेल की नाही संपेल? संपणार ना बाबा, काय होतं रात्रभर खात बघून तर बस. वाटतंय संपेल. हा, बस. ओके मित्रांनो, अजून एक आहे मित्रांनो, होल्ड करा. एक गोष्ट अजून आहे. यांच्याकडे ना क्वांटिटी एवढी असते ना, ही सगळे संपवतात. एक बिर्याणी खातात ही लोक, पूर्ण सगळं संपवतात एक माणूस. आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा बाहेरच्या लोकांना एक बिर्याणीमध्ये 3 लोक खातील एवढी क्वांटिटी असते, पण इकडच्या लोकांना ती कमी आहे. माहिती नाही का, त्यांना कदाचित आवडत असेल, पण खरंच एवढे विशिष्ट बिर्याणीचे प्रकार मी आजपर्यंत कधी पाहिले. आणखी एक आहे, ह्या पुरी असतात इथे, पुरी भाजी भेटते. त्याच्यामध्ये ना 3 पुऱ्या दिल्या जातात. अरे एकदम 40 रुपयाची आहे, माहितीये का. एवढं स्वस्त आहे ना हे बिर्याणी, पण आपण हे सगळे ना 300-400 रुपयामध्ये घेतोय आम्ही. याची एक ग्रेव्ही भेटते. ग्रेव्ही म्हणजे चण्याची भाजी असेल. आणि दुसरी ही बटाट्याची भाजी भेटते. थोडीशी आहे ना पतली असते, सुकी टाईप भाजी बनवतात. आपल्या इथं बटाट्या वड्यामध्ये वापरतात तशा टाईपची भाजी असते. ही भाजी याच्यासोबत खाल्ल्या जाते. त्यासोबत बिर्याणीमध्ये सालन पण भेटतं, जसं माहिती आहे. रायता भेटतो आणि लेमन आणि कांदा या गोष्टी असतात. तर चला, शांततेत खाऊ दे आता मला. एवढी छान बिर्याणी आहे, शांततेत खाऊ दे. भाऊ बिर्याणी नाही ती पुलाव आहे सगळ्यात पहिले तर. आणि काही ठीक असू आहे, दे, आमचे पण एवढी छान आहे. बिर्याणी खायचं असेल तर आंध्रामध्ये या. अक्षय दादा आमचे अतिशय मनापासून पुलावाचा आस्वाद घेत आहेत. त्यांना त्यांच्या खाण्यामध्ये व्यस्त राहू द्या. आपण जाऊया रितेश दादांकडे. रितेश दादा सुद्धा त्यांची फ्राय पीस बिर्याणी बघा. या दोघांमध्ये फरक काय, ही थोडीशी स्पायसी असते, तिखट असते. ही बघा, ही थोडी सॉफ्ट बिर्याणी आहे, त्याला आवडते तशा टाईपची. दादा बिर्याणी खायची असेल तर आंध्रामध्ये या. आंध्रामध्ये खूप व्हरायटीज आहेत बिर्याणीमध्ये. मला तर आवडली आणि मला पण असं वाटतं की मी खूप व्हरायटी इथे टेस्ट केलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्की आंध्रामध्ये या आणि बिर्याणी खा.
खूप प्रकारच्या बिर्याणी तिथे. चला तर मग आता आपण आपला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करत आहोत. या दोघांना खाण्यामध्ये व्यस्त राहू द्या. सकाळी आम्ही तुम्हाला नक्की भेटूया. उद्याचा आपला असेल 4था दिवस. त्या 4थ्या दिवसामध्ये आम्ही काय काय करू, कुठे कुठे जाऊ, कसं काय एक्सप्लोअर करू, कुठे फूड असतील, लोकेशनसुद्धा बघायचा प्रयत्न करू. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस करू त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी आमच्यासोबत राहा. डू लाईक, सबस्क्राईब, प्लीज स्टे कनेक्ट विथ अस. थँक यू व्हेरी मच. चलो.